आज आपण मुख्य वचनाकडे जाऊया. प्रमुख वचन की ओर. मुख्य वचनाकडे आपण जाऊया. तो आपके लिए हम वचन जो प्रभु यीशु ने हमें दिया है हम पढ़ेंगे लूक अध्याय 17 लूक चैप्टर 17 लूका अध्याय 17 और उसका 26 आणि 26 आणि 27 वचन. लूक अध्याय 17 त्याचं वचन 26 आणि 27 आपण वाचू. लूक चैप्टर 17 26 27. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खात होते, लग्न करत होते व लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, करुणा दया रखना. वचन हम ध्यान से सुनने के लिए तो कृपा प्रदान यीशु के नाम से आमीन. तो ये जो वचन आज हमने सुना उसे आज हम किसके बारे में सीखने वाले, क्या अनुमान लगाते हो आप? आता जे वचन वाचलं यातून आपण कोणाच्या बद्दल शिकणार आहोत? किसके बारे में? नोहा के बारे में. प्रियो, यीशु मसीह का आगमन है वो जरूर आएगा और उसने अपनी तुलना किसके साथ की? नोहा के साथ की. आणि येशूचं आगमन हे होणार आहे आणि देवाने त्याची तुलना नोहा बरोबर केली. यीशु ने जाने से पहले कहा मैं जरूर आऊंगा. आणि येशू जाताना आपल्याला सांगून गेले की मी नक्की पुन्हा येईल. लेकिन उसने आने के समय पर उसने किसी एक व्यक्ति के साथ अपनी तुलना की. पण येशू जेव्हा हे सांगत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या येण्याची तुलना एका व्यक्तीबरोबर केली. और वो है नोहा. आणि तो व्यक्ती आहे नोहा. नोहा नाम का मतलब है आराम, विश्रांति. नोहा या नावाचा अर्थ आहे की आराम आणि विश्रांती. तो अगर आदम की वंशावली से लेंगे तो हम देख सकते हैं कि वो लामेक का बेटा है. आदमाच्या वंशावळीमध्ये जर बघितलं तो लामेकाचा पुत्र आहे. जेनेसिस अध्याय 4 में आप पढ़ सकते हैं. उत्पत्ती अध्याय 4 वाचू शकता. उसके 19 से लेकर 24 तक. त्याच्या 19 ते 24 पर्यंत. उत्पत्ति अध्याय 4 उत्पत्ती अध्याय 4 उसका 19 से 24 तक. त्याचा 19 ते 24. किसी मिला होगा वो पढ़ सकता है. लामेकाने 2 बायका केल्या. पहिलीचे आदा व दुसरीचे नाव सिल्ला. आदा हिला याबाल झाला. तो पाल देऊ राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. त्याच्या भावाचे नाव युबाल होते. तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणारा सर्वांचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिलाही तुबल काईन झाला. तांब्याची लोखंडाची सर्व प्रकारची धारदार हत्यारे घडवणारा तो झाला आणि त्याला नामा नावाची बहीण झाली. ये जो हम अभी पढ़ रहे हैं ना, ये नोहा के जो हमने जो पढ़ा जेनेसिस अध्याय 4 का, वो सॉरी मैं आपको बताती हूँ. जेनेसिस अध्याय 4 का जो हम पढ़ रहे हैं 19 से लेकर 24 तक. उत्पत्ती अध्याय 4 त्याचा 19 ते 24 जे आपण वाचतोय. हाँ, उसमें हम कैन के वंशज देख रहे हैं. तिथे आपण कायनाचे वंशज बघतोय. जो 10वीं पीढ़ी से हम देख रहे हैं. 10व्या पिढीपासून. लेकिन प्रियो, हम जो ये जो पीढ़ी है ये खूनी पीढ़ी है. ही जी पिढी आहे ही हत्यारी पिढी आहे. हाँ, लेकिन हम दूसरे विषय पर अगर 28 अध्याय 5 का 28 से पढ़ेंगे तर 5वा अध्याय त्याचा 28 वचन वाचू तर तिथे लिहिलंय लामेक 182 वर्षाचा झाल्यावर त्याला मुलगा झाला. ये जो पीढ़ी है ये आदम के वंशावली से लेकर तो कैन के वंश में भी लेमेक है और आदम के वंशावली में भी कौन से जो धर्मी शेत का वंशावली से, अगर उस वंशावली से हम देखेंगे तो वहां पर भी लेमेक है. कायनाच्या वंशामध्ये सुद्धा लामेक आहे आणि आदमाची वंशावली जी धरणी म्हणजे कायनाच्या जागी जिथे हबेलच्या जागी जिथे शेत झाला त्याच्यापासून सुद्धा लामेक दिसतो आपल्याला. और उस वंशावली में हम एनोश और मथुशेल इन विषयों में हम देखते हैं. आणि मग त्याच वंशावलीमध्ये मथुशेल अनोश यांचा जन्म झाला. अभी 28 से पढ़ेंगे. उत्पत्ती अध्याय 5 ते 28. लामेक 182 वर्षाचा झाल्यावर त्याला मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी नोहा असे ठेवले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने श्रापित केली तिच्या संबंधाने आमचे काम व आमच्या हाताचे कष्ट यांच्याविषयी हा आमचे सांत्वन करेल. अभी आपको समझ गया नोहा ये नाम का क्यों मीनिंग रखा? क्योंकि पृथ्वी पर जो परिश्रम वो कर रहे थे, पृथ्वी पर जो परमेश्वर ने श्राप दिया था जिसके कारण मनुष्य श्रापित थी और उसके कारण ये क्या करेगा? नोहा आराम देगा, श्राप से छुटकारा देगा और वैसे ही हुआ. आणि नोहा या नावाचा अर्थ आहे विश्रांती किंवा विसावा, कारण की जी पृथ्वी श्रापित झाली होती त्या शापापासून नोहा त्यांना विश्रांती देणार होता. तो यही बात, इसीलिए उसका जन्म. तो उसके विषय
विषय में हम पढ़ते हैं, नोहा के विषय में हम पढ़ते हैं 6 के 9 से। तर उत्पत्ती अध्याय 6 त्याच्या 9 मध्ये आपण वाचू, ही नोहाची वंशावळी। नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता। 6 के 9 में हम पढ़ते हैं कि नोहा कौन है। नोहा यहाँ लिखा है एक धर्मी पुरुष है। तर नोहा एक नीतिमान आणि सात्विक मनुष्य होता। क्या आणि है? धर्मी, धर्मी का मतलब क्या है? नीतिमान म्हणजे काय? हाँ, परमेश्वर के नजर में जो सही है वो करने वाला। देवाच्या नजरेमध्ये जे योग्य आहे ते करणारा, इसे क्या कहते हैं? धर्मी। याला नीतिमान पुरुष म्हणतात। जो परमेश्वर के नजर में सही है वो कर रहा था। जे देवाच्या नजरेमध्ये योग्य आहे तेच तो करत होता। अब वो भी कौन से काल में? आणि कोणत्या युगामध्ये? 6 का 1 से पढ़े। तर 6व्याचं पहिलं वचन आपण वाचू। नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या। तेव्हा त्या मानव कन्या सुंदर आहेत असं देवपुत्रांनी पाहिले आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका करून घेतल्या। तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्वकाळ सत्ता राहणार नाही। तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन। हाँ, क्या लिखा? परमेश्वर ने मनुष्य की आयु कम कर दी। क्यों? क्योंकि परमेश्वर मनुष्य से बहुत दुखी हुआ। क्यों दुखी हुआ? जो पहला बताया, क्या हुआ? परमेश्वर के जो पुत्र है, यानी बहुत सारे जो दुष्टात्माएं गिराई गई, उन्होंने पृथ्वी के स्त्रियों के साथ, लड़कियों के साथ विवाह कर दानवों को जन्म दिया। आगे के वचन में आप पढ़ सकते हैं। आणि आपण पुढे ते वाचूया की त्या काळी भूतलावर महाकाय होते, म्हणजे राक्षस होते, दानव। तो वो कैसे जन्म हुए उसका जो पहला हमने 1 और 2 में पढ़े उसके अनुसार, तो दानव यानी जिसे हम गोलियत पढ़ते, जसं राक्षस म्हणजे गोलियत है ना। इस्राएली लोग जब कनान देश में देखने के लिए गए थे, तो वो लोग जब वापस आए तो वो रो क्यों रहे थे? आणि जेव्हा इस्रायली लोकांमधले हेर जेव्हा कनान देश फिरायला गेले, तेव्हा जेव्हा ते परत आले तेव्हा ते रडत का होते? क्यों रो रहे थे बताइए? ये सेक्शन वाला बताए क्यों रो रहे थे। का ते लोक रडत होते? जेव्हा यहोशुआच्या काळात जेव्हा हेर कनान देश फिरायला गेले तेव्हा ते लोक परत आले तेव्हा ते रडत होते। त्या देशामध्ये राक्षस आहे आणि ते बघून ते घाबरले। जब उन्होंने देखा कि वो उनके सामने टिड्डी के समान छोटे दिख रहे और वो इतने बड़े बड़े, वो डर गए। जेव्हा त्यांनी बघितलं की ते त्या राक्षसांसमोर हे लोक खूप छोटे दिसत होते तेव्हा ते घाबरले। है ना, तो इसी कारण से यहाँ परमेश्वर वैसे ही बताता है, ऐसे बड़े बड़े राक्षस उस काल में थे। आणि म्हणून देवाचं वचन सांगतो की त्या काळी पृथ्वीवरती असे मोठे मोठे राक्षस सारखे प्राणी त्या काळामध्ये होते। फिर पुढे देवपुत्र मानव कन्यांशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले। ते प्राचीन काळाचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले। हाँ, बड़े बड़े शूरवीर थे, उनसे लड़ना, उनसे जीतना कोई सादा इंसान नहीं कर सकता था। इसीलिए फिर आगे 5 वचन, पृथ्वीवर मानवांची दृष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईटच आहेत असे देवाने पाहिले। परमेश्वर ने देखा कि मनुष्य के मन में हमेशा बुरे विचार है। आणि क्या देवाने है? पाहिलं की माणसांच्या मनामध्ये नेहमी वाईटच विचार आहेत। क्या है? हाँ, वाईट विचार म्हणजे कसले विचार? कौन से बुरे विचार क्या होते? कोणते वाईट विचार होते? घाणेरडे, निंदा करने वाली, लालसा वाले, व्यभिचार के, चोरी के, खून के, व्यसन के, सब कैसा पीने को जाओ मैं, ये दारू की पार्टी में कैसे जाओ, है ना, ये विचार है ना। तो मतलब हमेशा जो बुरे विचार उनके मन में थे। तो यीशु ने जो नोहा का काल पकड़ा, सेम जो किया, उसका उदाहरण दिया। आप सोच सकते हो कि नोहा के जैसे बाइबल में बहुत सारे धर्मी लोग हैं, आपण बघू शकतो की नोहासारखे खूप सारे पुष्कळ नीतिमान लोक सुद्धा बायबलमध्ये लेकिन आहेत। यीशु ने नोहा का संदर्भ लेकर अपनी तुलना उसके साथ की। पण येशूने त्यांच्या आगमनाची तुलना नोहा बरोबरच का केली? क्यों? क्योंकि नोहा जिस काल में जी रहा था, उस काल में मनुष्य, सभी मनुष्य, ऐसा नहीं कि कोई 4-5 मनुष्य, वो अकेला ही धर्मी था, बाकी सभी लोगों का मन पूरा गंदा, बुरा, एकदम खराब हो चुका था। कारण की नोहा ज्या काळामध्ये जगत होता त्या काळामध्ये दुसरा कोणी नीतिमान माणूस उरला नव्हता आणि तो एकटाच असा होता की जो नीतिमान होता। और इसीलिए 6 वचन में लिखा है, म्हणून 6व्या वचनात दिलंय, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला। है ना, परमेश्वर ने निर्णय लिया कि मैं क्यों इन्हें जन्म दिया, क्यों मैंने मनुष्य को बनाया। वो पछताया, उसे
फीलिंग्स हुआ कि मैंने मनुष्य को बनाकर पछता रहा हूँ आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. कि कोई एक भी व्यक्ति मतलब वहाँ देख रहे तो सबका मन गंदा था आणि जेव्हा देवाने पाहिलं की त्याच्यामध्ये एकही नीतिमाणूस और माणूस उसमें सुद्धा एक नव्हता. व्यक्ति सिर्फ था, वो था नबी. फक्त एकच होता, तो नोहा होता. परिवार भी नहीं, फक्त सिर्फ नोहा. नोहा. उसके बेटे भी नहीं, त्याची मुलं पण नव्हती, बहुएं भी नहीं, त्याच्या सुना पण यहाँ तक नव्हत्या, उसकी बीवी भी नहीं, त्याची बायको पण नव्हती. सिर्फ वो अकेला था. फक्त तो एकटाच नीतिमान होता. और देखा गया तो यीशु ही अकेला ही धर्मी है और यीशु के अभी हम सभी कोई भी धर्मी आणि आता पण बघायला गेलं तर येशू ख्रिस्त हे एकच धर्मी आहेत, त्यांच्याद्वारे आपण कोणीच धर्मी नाही आहोत. इसलिए रोमियो की पत्री में क्या लिखा है, कोई भी धर्मी नहीं, सबने पाप किया, सब परमेश्वर की महिमा से रहित है. सिर्फ एक ही व्यक्ति था वो धर्मी, वो कौन है, यीशु मसीह. म्हणून रोमकरांच्या पत्रात दिलं की कोणी नीतिमान नाही, फक्त एकच आहे, ते म्हणजे येशू और ख्रिस्त. इसीलिए यीशु ने अपनी तुलना नोहा के साथ म्हणून येशूंनी स्वतःची तुलना नोहा बरोबर केली. क्यों? क्योंकि यीशु ही एकमात्र धर्मी है, बाकी मनुष्य में कोई भी धर्मी नहीं. कारण का येशू हेच एकमात्र धर्मी आहेत, बाकी संपूर्ण मानव जातीमध्ये एकही नीतिमान यीशु नाही. इस पृथ्वी पर जब था और अभी भी है तो कोई भी मनुष्य धर्मी नहीं. वो तो अभी हम यीशु मसीह में भी धर्मी हो रहे क्योंकि हमने उसे विश्वास किया. तर जेव्हा पण येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होते आणि आता सुद्धा एकही माणूस धर्मी नाही, तर आपण ख्रिस्ती असल्यामुळे देवावरती विश्वास केल्याच्याद्वारे आपण नीतिमानपणाच्या प्रोसेस मधून जातोय. इसीलिए यीशु ने नोहा की तुलना अपने साथ की कि जैसे मेरा आगमन होगा तो नोहा के काल में क्या परिस्थिति थी वैसे ही होगी. तो आज हम नोहा के काल के विषय में देख रहे हैं. तो हम पहले नोहा के बारे में देखेंगे. नोहा जिस काल में जी रहा था उस समय सब जगह पाप ही पाप था. नोहा ज्या काळामध्ये जगत होता त्या काळामध्ये सगळ्या पृथ्वीवरती पाप आणि पापच होता. यहाँ तक उसने अपनी पत्नी को, अपने बच्चों को, लोगों को पाप में जीते हुए देखा, लेकिन उसने पाप नहीं किया. त्याने त्याच्या घरातल्या लोकांना, त्याच्या पत्नी, बायको, सुनांना पापामध्ये बघितलं, पण त्याने स्वतः कधी पाप नाही केलं. अड़ोसी जिस एरिया में, पड़ोसी में, सभियों में उसने क्या देखा, सब गंदगी है. लेकिन नोहा धर्मी था. धर्मी मतलब वो परमेश्वर के साथ उसकी अच्छी रिलेशन थी, वो परमेश्वर से बात करता था, परमेश्वर से प्रार्थना करता था. नोहा नीतिमान होता, म्हणजे देवाच्या नजरेत जे योग्य तेच तो करत होता. त्याची देवाबरोबर एक चांगली फेलोशिप होती आणि तो नेहमी देवाबरोबर प्रार्थना तो करायचा. सबसे पहला पॉइंट परमेश्वर आज आपको यही सिखाता है. धर्मी का सबसे पहला लक्षण ये है परमेश्वर से रिश्ता. आणि और नीतिमानाचा पहिला मुख्य उद्देश हाच आहे, देव आपल्याला हे शिकवतो की देवाबरोबर आपलं असलेलं नातं. सगळ्यांकडे करें. तो पहला पॉइंट, नीतिमान धर्मी व्यक्ति का सबसे पहला लक्षण है परमेश्वर के साथ रिश्ता. तर नीतिमान माणसाचं पहिलं मुख्य वैशिष्ट्य आहे की त्याचं देवाबरोबर नातं असतं. उसका परमेश्वर से क्या है, रिश्ता है. त्याचं देवाबरोबर नातं असतं. वो उसके काल में जो पाप में भरा हुआ पृथ्वी पर वो परमेश्वर के साथ उसका रिश्ता बनाए रखा. जरी त्याच्या आजूबाजूला खूप पाप होतं तरी सुद्धा त्यांनी देवाबरोबर त्याचं योग्य नातं बनवून ठेवलं होतं. और दूसरा वो प्रेयर करता था. दुसरं त्याचं प्रार्थनेचं जीवन होतं. वो क्या करता था, सेकंड उसका प्रेयर का लाइफ था. त्याचं प्रार्थनेचं जीवन होतं, तो नेहमी प्रार्थना करायचा. वो प्रभु के साथ सिर्फ रिश्ता बनाए नहीं रखा था, परंतु वो उसके साथ बात करता था, परमेश्वर से बात करता था, परमेश्वर उससे बात करता था. फक्त त्याने देवाचं तो भय मानत नव्हता, तर तो देवाबरोबर चालायचा, देवाबरोबर संगती करायचा, प्रार्थना करायचा. और तीसरा उसके अंदर भय है. आणि त्याच्यामध्ये देवाची भीती होती, देवाचं भय तो मानायचा. तो वो भय के कारण वो गलत कोई काम, परमेश्वर को दुखाने वाला कोई काम नहीं किया. आणि देवाचं भय तो बाळगायचा, म्हणून देवाच्या विरोधात किंवा देवाला वाईट वाटेल असं कुठलं काम त्यांनी केलं तो नाही. वो धर्मी क्यों बोला गया? मग त्याला नीतिमान का म्हणण्यात आलं? उसका कारण ये है क्योंकि वो क्या करता था, परमेश्वर से रिश्ता बनाए रखा था. दूसरा वो परमेश्वर को प्रार्थना करता था, परमेश्वर के साथ बातचीत करता था. तीसरा वो परमेश्वर का भय मानता था. उसे मालूम था परमेश्वर एक दिन उसका झाड़ा लेगा, नहीं बाबा मैं ऐसा नहीं करूँगा. तो धर्मी व्यक्ति के ये लक्षण है. तर धर्मी व्यक्तीची 3 मुख्य लक्षणं आहेत. पहिलं त्याचं देवाबरोबर नातं होतं, दुसरं तो नेहमी प्रार्थना करायचा आणि तिसरं तो नेहमी देवाचं भय मानायचा. अब वहाँ लिखा है फिर से 9 वचन. ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. क्या लिखा है, अपने समय के लोगों में जे त्याच्या लोकांमध्ये वो खरा था, तो सत्य वो होता, झूठा नहीं था. तो खरा होता. तो धर्मी के लक्षण मतलब वो धर्मी के साथ साथ वो क्या था, झूठा नहीं था, सच्चा था.
आणि नीतिमान म्हणजेच तो नेहमी सत्यवादी होता, तो कधी खोटारडा नव्हता. ओनली अपने घर में अलग, बाहर अलग, काम पे अलग, ऐसा नहीं था. त्याचं घरात एक जीवन, बाहेर एक जीवन असं नव्हतं. अभी वो कौन से माहौल में था? तो कोणत्या काळात होता? पापात. पापमय जीवन है ना. परमेश्वर पछताया था मनुष्य को बनाने, पूरा पाप से भरी हुई बिगड़ी हुई पृथ्वी पर ऐसे समय पर वो खड़ा था. आणि पूर्ण बिघडलेल्या पृथ्वीवरती, पापमय पृथ्वीमध्ये सुद्धा तो त्यावेळी सत्यवादी होता. तो आप सोच सकते हैं नोहा खरा था, सच्चा था. आणि नोहा हा खरा होता आणि तो सत्यवादी होता. और इसीलिए वापस अभी 7वां वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करी. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करी, कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परमेश्वर पछता रहा है कि मैंने इन सबको क्यों बनाया, इसलिए वो मनुष्य के साथ साथ किसको किसको खत्म कर रहा है? प्राणियों को, पक्षियों को, सबको खत्म कर रहा है. फिर 8वां. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. क्यों कृपा दृष्टि थी? क्योंकि वो परमेश्वर के साथ उसने क्या रखा था? रिश्ता रखा था. वो धर्मी था, वो परमेश्वर के सामने सही जो था वो करता था और खरा था वो. इसलिए परमेश्वर नोहा के द्वारा आपको क्या सिखाता है मालूम? तर आज देव नोहाच्या द्वारे आपल्याला काय शिकवतोय? यीशु मसीह नोहा का संदर्भ लेकर, उसका नाम लेकर आपको, पुरुषों को खास करके, नोहा पुरुष है ना, स्त्री नहीं है. तर येशू सुद्धा आपल्याला नोहाचा संदर्भ घेऊन आपल्याला आज काय शिकवत आहे? पुरुषों को, पुरुषांना, कि आप भी नोहा के समान आपके समय पर आप धर्मी होने चाहिए. आपणही नोहाच्या प्रमाणे आत्ताच्या आपल्या या परिस्थितीमध्ये, या जगामध्ये नीतिमान असलं पाहिजे, सच्चे होने चाहिए. खरे असले पाहिजे. तब प्रभु का अनुग्रह की कृपा दृष्टि आप पर रहेगी. तर जशी नोहावर देवाची कृपा दृष्टी होती, तशी देवाची कृपा दृष्टी आपल्यावर पण राहील. और जैसे परमेश्वर यीशु ने कहा कि यीशु आएगा तो क्या करेगा वो? तर जसं एक वचन आहे की जेव्हा येशू येईल परत, तेव्हा तो काय करेल? वो क्या करेगा? यीशु आएगा, येशू जेव्हा परत और येतील, अभी आने वाला है ना, आता जेव्हा होईल रॅप्चर होईल, तो फिर वो क्या करने वाला है? तेव्हा रॅप्चर मध्ये काय होईल? नहीं, रैप्चर नहीं. हाँ, अभी हाँ, तब क्या करेगा वो? प्रत्येकाचा झाडा जगतील. हाँ, प्रत्येकाचा हिस्सा घ्या. प्रत्येकाचा झाड़ा है और न्याय करेगा. और न्याय के एकदम करीब आया, और थोड़े से बोलो झाड़ा ये करीब पर है, और थोड़े से डीप ली जाओ. हाँ, दरवाजा खटखटाएगा और सारी पृथ्वी नष्ट हो जाएगी. हाँ, क्या सारी पृथ्वी को वो क्या करेगा? फूंक कर नष्ट करेगा, नाश करेगा. संपूर्ण पृथ्वीचा नाश केला जाईल. देखो उसने क्या कहा था? नोहा के काल में लोग खाते पीते थे, नोहाच्या काळामध्ये सुद्धा लोक खात पीत होते, शादी विवाह हो रही थी, लग्न होत होते. लोगों को लगा था बारिश आके पृथ्वी मिटेगी. तेव्हा असं चिन्ह पण नव्हतं की पाऊस पडेल. तेव्हा लोकांनी विचार केला की पाऊस पडेल आणि पृथ्वी नाश होईल. आज लोगों को लग रहा है कि अभी पृथ्वी खत्म होने वाली है. आताच्या लोकांना असं वाटतंय का की आता पृथ्वीचा नाश क्या होईल? धामधूम से शादियां होती है ना, किती जोरामध्ये म्हणजे लोग खा रहे, याच्यात पी रहे, पार्टियां कर रहे, मजा कर रहे, खुशियां मना रहे ना, पटाखे उड़ा रहे हैं ना, त्यांना फटाके वाजवतात, आनंद करतात. कर रहे हैं ना. हो. वो लग रहा है यीशु आने वाला त्यांना है, असं वाटतंय तरी का की येशू येईल, ये पृथ्वी खत्म होने की वाली पृथ्वी है. नाहीशी होईल? नहीं ना. आहे ना. अचानक वो दिन हुआ ना, अचानक तो दिवस येईल. है ना. तो नोहा के काल में अचानक जब ये नोहा जहाज के अंदर चढ़ा और परमेश्वर ने वो दरवाज़ा बंद किया, वैसे ही यीशु भी अचानक आएगा और वो इस पृथ्वी को मिटा देगा. जैसे नोहा के काल में पृथ्वी मिटा दी गई थी, वैसे ही यीशु के काल में भी यीशु आएगा तो पृथ्वी मिटा देगा. जेव्हा नोहाच्या काळामध्ये पृथ्वी नाहीशी केली गेली, नाश केला गेला, त्याच पद्धतीने जेव्हा येशूचं परत आगमन होईल त्यावेळेला सुद्धा पृथ्वी नाहीशी केली तो जाईल. फिर जितने उस समय कितने लोग बचाए गए? तर त्या नोहाच्या काळामध्ये किती लोक वाचवले गेले? 5 8. सॉरी कितने लोग? 8 लोग. नोहा की पत्नी, उसके 3 लड़के और 3 बहू. कितने हो गए? 8 हो गए. 8 लोग बचाए गए. तर नोहाच्या काळामध्ये 8 लोक वाचवले वो गेले. क्यों बचाए गए? ते का वाचले गेले? नोहा के वजह से. नोहा के कारण. तर नोहाच्या किसके कारण? नोहा. किसके कारण? हाँ, क्यों? क्योंकि परमेश्वर की उसके ऊपर क्या थी? कृपा दृष्टि थी, कारण देवाची कृपा दृष्टी नोहावर होती. अनुग्रह की दृष्टि उस पर थी ना. तो वैसे ही अगर आप भी धर्मी रहोगे नोहा के समान अपने काल में, तो प्रभु की कृपा दृष्टि, अनुग्रह की दृष्टि आप पर रहेगी. तो जब पृथ्वी नष्ट करने के समय पर
परमेश्वर ने नोहा को जैसे जहाज में लिया, तो जहाज क्या बताता है? उद्धार। जहाज किसको बताता है? उद्धार को दर्शाता है आत्मिक रीति से। वैसे आप उद्धार पाए हुए लोगों को भी प्रभु क्या करेगा? पहले पृथ्वी से उठा लेगा और फिर पृथ्वी में उठा लेगा। तर आताच्या या जगामध्ये सुद्धा जर तुम्ही नोहाप्रमाणे देवाबरोबर नीतिमान राहिलात, तर जशी नोहावरती देवाची कृपा होती तीच कृपा देव आपल्यावरती करेल। आणि जसा नोहा वाचवला गेला त्याच पद्धतीने आपण सुद्धा वाचवले ठीक जाऊ। है, नोहा की फैमिली बिलीवर थी क्या? नोहाची जे कुटुंब होतं ते विश्वासी होतं का? तो आपकी भी फैमिली बिलीवर नहीं होगी, लेकिन अगर आपके साथ रह रही है तो बचाई जाएगी। जरी आपल्या घरातले लोक अविश्वासी असतील, येशूला मानत नाही, पण जर ते आपल्या बरोबर राहिले तर ते पण वाचवले जातात। आपसे जुड़े रहेंगे। जैसे नोहा की पत्नी नोहा के साथ जुड़ी रही। अभी जैसे उदाहरण सोचो, मैं विकास का उदाहरण पकड़ती हूँ या फिर दिपले भाई का उदाहरण पकड़ती हूँ। सोचो उनकी लड़कियाँ उनके साथ है, तसे वामन काकांच्या मुली त्यांच्या बरोबर आहेत, उनके संग है। त्यांच्या बरोबर यार आहेत। लोग चर्च नहीं आ पा रहे, जरी ते आज चर्चला नाही येऊ शकत, लेकिन जब उद्धार के समय पे उनके उद्धार के कारण उन्होंने जो प्रभु पर विश्वास किया, वो प्रभु के लिए खड़े रहे, वो धर्मी रहे, वो प्रभु का भय माने, उन्होंने प्रभु के साथ प्रार्थना की। इसके कारण जब नाश होने के समय पे उनकी बेटियों को बचाया गया। म्हणून तारणाच्या वेळेला जेव्हा ते देवाबरोबर खरे राहिले, देवाबरोबर विश्वासू राहिले, म्हणून त्यांच्या नीतिमत्वामुळे त्यांच्या मुलींचं सुद्धा तारण होईल आणि ते सुद्धा उनकी वाचवले जवाई का जातील। उद्धार होगा, त्यांचे जावई वाचवले जातील, उनके नाती पोते उनको भी बच्चे होंगे ना। त्यांचे उनका नातवंड। उद्धार। मतलब आपको समझा, आपके विश्वास होने से, आप प्रभु के धर्मी होने के कारण, आपके धर्मी के कारण आपके फैमिली जो आपसे जुड़ी है उसका उद्धार होता है। प्रभु उसको बचाता है, नाश होने नहीं देता। तुम्ही देवामध्ये नीतिमान बनून राहिल्यामुळे तुमच्या घरातल्या लोकांचा, तुमच्या नातेवाईकांचा तारण होत आहे, त्यांचा नाश होत नाही। आपको समझ में आ रहा है? समजलं तुम्हाला? उन्हें आखिरी क्षण ही सही, शेवटच्या वेळेला काय होईना, आखिर के समय पे उसकी बीवी को अंदर लिया ना, शेवटच्या वेळेला त्याची पत्नी, त्याची मुलं आतमध्ये घेतली गेली, सही है? बरोबर? आखिर के क्षण में, तो शेवट- वैसे ही आखिर के क्षण में आपके कुटुंब के लोग यीशु को ग्रहण करेंगे तो स्वर्ग जाएंगे। आम्ही तर शेवटच्या क्षणाला का होईना, पण तुमच्या कुटुंबातील लोक येशूला ग्रहण करतील आणि ते उद्धार प्राप्त करतील। आपको समझ में आ रहा है? समजलं तुम्हाला? जैसे अभी इसके आजोबा मरने से पहले यीशु को ग्रहण किया, स्वर्ग गए, त्यांनी मरायच्या आधी देवाला ग्रहण केले आणि स्वर्ग चर्च नहीं आ रहे थे, ती चर्चला नव्हती, अपनी मनमर्जी से जी, स्वतःच्या इच्छेने झाली, लेकिन लास्ट मोमेंट में पण शेवटच्या वेळेला यीशु को ग्रहण किया, त्यांनी येशूचा स्वीकार बपतिस्मा लिया, केला, बपतिस्मा चले घेतला गए। आणि गेले। लास्ट मोमेंट में उद्धार में घुस गए। शेवटच्या वेळेला ते उद्धारात आले। तो जहाज जो है तो जहाज आहे, नए करार के अनुसार उद्धार को बताता है। नवी करारानुसार तारू म्हणजे उद्धाराला दाखवतात। आपको समझ में आ रहा है? समजलं? तो ये उद्धार का काम करने के लिए आपको मालूम है नोहा को 100 साल काम करना पड़ा। आणि हे उद्धाराच्या कामासाठी म्हणजे तो जहाज बनवायला नोहाला 100 वर्ष लागली ते बनवायला। यीशु ने 33 इयर्स काम किया येशूने सुद्धा 33 वर्ष सेवा केली, मिनिस्ट्री केली पृथ्वी पर, पृथ्वीवरती, सही है? बरोबर? तब जाके 3 साल में जब 3 साल उसने सेवा की और अपने आप को क्रूस पर देकर उसने एक उद्धार का जरिया जहाज बना लिया। 3 वर्ष त्यांनी मिनिस्ट्री केली, सेवा केली आणि त्यांनी शेवटच्या वेळेला स्वतःला क्रूसावरती देऊन उद्धार केला, म्हणजे तो तारू बनवला। तो जैसे लकड़ी का जहाज बनाया गया, यीशु ने भी एक क्रॉस लकड़ी का बनाकर आज उसके द्वारा हम भीतर जाते हैं। जैसे उस लकड़ी के जहाज में लोग अंदर गए, कौन? नोहा, नोहा की बीवी, 3 लड़के लड़कियां, मतलब वो, और क्या हुआ? जो जानवर अंदर गए। वैसे ही लकड़ी का क्रूस, उसके ऊपर चढ़े हुए यीशु के कारण आज उस क्रूस के बलिदान के द्वारा आज जितने हमारे द्वारा आज हम जिनके लिए काम करेंगे, प्रभु के राज्य में आप लोग काम करोगे, आप पुरुष, तो क्या होगा? आपकी पत्नी, आपके बच्चे, आपके घर के लोग, आपसे जो जुड़े हुए लोग हैं, वो उस क्रूस के बलिदान के द्वारा अंदर प्रवेश करें। जसं नोहाने जो तारू बांधला तो लाकडाने बांधला, त्या लाकडीच्या तारूच्या द्वारे लोक आतमध्ये गेले, त्यांचा उद्धार झाला। त्याच पद्धतीने जेव्हा येशूने सुद्धा लाकडी कल्वरीच्या क्रूस खांबावरती आपल्यासाठी देह दिला, त्यांनी आपल्यासाठी दुःख सोसलं, त्या केलेल्या बलिदानाच्या द्वारे आज जे पण आपण कामं करतो ख्रिस्तामध्ये, त्याच्याद्वारे आपण, आपल्या घरातले कुटुंब आणि आपले नातेवाईक सुद्धा वाचवले तो जाते। इसलिए नोहा के द्वारा परमेश्वर ने, यीशु मसीह ने उदाहरण लेकर, तो नोहा का द्वारा आज हम क्या सीखते मालूम? उसको जब आगे अगर आप पढ़ोगे, आगे पढ़ो। नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले। त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती बहुत बिगड़ चुकी थी। आपके भी काल में पृथ्वी बिगड़ गई है, आणि आपल्या काळात सुद्धा पृथ्वी बिघडलेली आहे। मनुष्य बहुत बढ़ गए, लोक खूप वाढले,
है ना, बहुत मनुष्य है ना, खूप लोकसंख्या वाढली आहे. कितने मरते हैं तो भी गर्दी क्या कम होती है क्या? नाही हाँ पिढ्या सर्व वाढत जातात. गर्दी बघा तो गर्दी, बाजारात बघावं गर्दी, ट्रेनमध्ये बघावं गर्दी, बसमध्ये बघावं गर्दी, कुठेही जावं गर्दी, गर्दीच गर्दी. गर्दीच गर्दी है ना? तो इंसान कम नहीं हो गए, क्योंकि यीशु के आगमन का समय निकट है तो मनुष्य बढ़ेंगे, पाप बढ़ेगा. अब पाप बढ़ गया है, इंसान क्रूर हो गया है, बुराई से मारता है, पिटता है, बलात्कार चालू हो गया है ना, पुरुषगामी स्त्रीगामी चालू हो गए, पशुगामी चालू हो गए. कई एक जगह में तो पहले तो चलो पशुगामी जो थे वो चुपके चुपके करते थे, अभी तो ओपनली हो गए. अभी तो शादी भी करते, क्रोकोडाइल से भी शादी, आता लोक प्राण्यांबरोबर पण लग्न करतात. ओपनली. पहले तो चुपके चुपके पशुगामी थे, पहिल्यांदा ते उघडपणे नव्हते करत. लेस्बियन और होमोसेक्सुअल, ये सभी लोग जो थे ये चुपके चुपके थे. पुरुषगामी स्त्रीगामी जे लोक होते ते अब पुरुष उघडपणे नव्हते. ओपनली शादी करते हैं, आता पुरुष स्त्रिया ओपनली विवाह करतात. पुरुष के साथ. पुरुषांबरोबर स्त्रिया और स्त्रियांबरोबर. बोलते कुछ नहीं, कैंसर लाइफ है, उनका जिंदगी है, हम काय को डिस्टर्बेंस करें, है ना, उसका विरोध नहीं करते. त्याचा विरोध नाही करत. यानी इतना पाप पृथ्वी पर बढ़ गया है. एवढं पाप आता पृथ्वीवर वाढलं आहे. आपको समझ में आया, परमेश्वर को ठुकराया जा रहा है. देवाचा विरोध केला जातो. वचन जो शादी, ये जो पवित्र रिश्ता बिगाड़ दिया है, लग्न ही जी एक धार्मिक पवित्र विधी आहे त्याचा लोकांनी त्याला विटंबना केलेली आहे. इसलिए यीशु ने कहा लोग खाते पीते रहेंगे और विवाह करते रहेंगे. म्हणून? क्यों? क्योंकि विवाह इतना बिगड़ चुका है. अभी शादी बोला तो 1 महीने की शादी लेती लोगों, बाद में लग्न डिवोर्स, लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लगेच घटस्फोट होतात. समझौता हो गया, शादी में समझौते हो रहे, कॉन्ट्रैक्ट मैरिज हो रहा है, Contract लिव इन marriage. रिलेशन हो रहे हैं, है ना? तो बिगाड़ दिया है रिश्ता जो बाइबल के अनुसार. तो पाप बढ़ गया है. तर आता पाप वाढलंय. तो पाप बढ़ गया है, तो पाप बढ़ने के कारण क्या हुआ? यीशु ने, जैसे परमेश्वर ने नोहा को जहाज बनाने के लिए कहा. तर जसं पाप वाढलं तसं म्हणून देवाने नोहाला जहाज बनवण्याची आज्ञा दिली. आप पढ़ सकते हैं 12 वचन से. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. हाँ, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर. बस आगे का घर में जाके पढ़ लीजिएगा. क्या लिखा है? एक लकड़ी का जहाज बना ले. गोफेर लाकडाचं जहाज बनवायला, विशाल जहाज बनाने के लिए कहा. मोठं जहाज बनवायला सांगितलं. वो जब तो जब लकड़ी का जहाज बनाने के लिए कहा, उसके पास टाइम ही टाइम था, 100 साल का. तर जेव्हा त्याला जहाज बनवायला सांगितलं तेव्हा त्याच्याकडे वेळ होता, 100 वर्ष होते. लेकिन उसने उस परमेश्वर की आज्ञा का पालन किया. पण त्याने देवाच्या आज्ञेचं पालन तो केलं. नोहा के द्वारा परमेश्वर आपको ये सिखाता है. धर्मी, जैसे हमने देखा था, पहला पॉइंट क्या देखा था? धर्मी. दूसरा पॉइंट क्या देखा था? खरा. तीसरा हम देखते हैं वो आज्ञाकारी है. तर जसं आपण बघितलं की नोहा धर्मी होता, दुसरा तो खरा होता, तिसरा तसा तो आज्ञाकारी होता. क्या था? आज्ञा पालन. तो देवाच्या अधीन होता. और वो आज्ञा बड़ी कठिन है. आणि ती खूप कठीण आज्ञा होती. कौन सी आज्ञा? एक बड़ा जहाज बनाना, एक मोठं जहाज बनवायचं, बहुत ऊंचा, खूप उंच, चौड़ा, लांब, अंदर बहुत सारे पार्टीशन, त्याच्यामध्ये पार्टिशन्स होते. ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर. त्याच्यामध्ये तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला. ऐसा फ्लोर बनाने को, उसमें एक खिड़की, त्याला एक वो खिडकी, भी टॉप पे. ती पण वरती सगळ्यात. तो हम ये बातें देखते हैं कि ऐसा जहाज बनाने के लिए कहा, और हम देखते हैं कि उसने वो जहाज बनाया. आणि एवढी कठीण आज्ञा होती की एवढं मोठं विशाल जहाज बनवायचं, पण तरी सुद्धा त्यांनी ते बनवलं. तो नोहा धर्मी के साथ साथ खरा था, और तीसरा हम देखते हैं कि वो आज्ञाकारी था. आणि जसं नोहा धर्मी होता, तो सत्यवादी होता, त्याचप्रमाणे तो आज्ञा पालन करणारा होता, देवाच्या अधीन होता. तो उसने आज्ञा पालन करते हुए जो कुछ परमेश्वर ने जैसे बोला, उसमें अपनी मनमर्जी न डालकर जैसे बोला वैसे किया. आणि जसं देवाने त्याला मार्गदर्शन केलं, त्याच्याद्वारे त्याने तेच केलं. त्याने स्वतःची इच्छा पूर्ण नाही केली. चौथा, चौथा, उसने विश्वास किया. तो विश्वासू होता, त्याने विश्वास केला देवाचा. जब परमेश्वर ने उसे कहा जेव्हा देव त्याला बोलला कि
मैं पृथ्वी खत्म करने वाला हूँ। मी पृथ्वीचा नाश करणार आहे. तो उसने क्या कहा? तर तो काय बोलला? साइन तो दिखता नहीं है, चिन्ह दिखता, ऐसा बोला? त्याने असं संशय घेतला का की इथे तर आता काही चिन्ह दिसत नाही, पाऊस पडेल की काय. लेकिन उसने विश्वास पण त्याने देवाच्या वचनावर, शब्दावर विश्वास ठेवला. विश्वास करने के कारण क्या हुआ? आणि विश्वास केल्याच्या द्वारे काय झालं? उसने आज्ञा पालन किया। म्हणून तो देवाच्या आज्ञा पूर्ण करू शकला. तो ये उसके गुण है जो उसने क्या किए, वो उसने नोहा के गुण में हम देखते हैं, म्हणजे नोहाच्या स्वभावातले काही गुण वैशिष्ट्य आपण बघतो. है ना। और सबसे लास्ट 5वां पॉइंट हम देखते हैं, वो आलसी नहीं था। आणि पाचवं की तो आळशी नव्हता, तो मेहनती होता. एक जहाज बनाना आसान काम है? जहाजाची बांधणी करणं हे सोपं काम आहे का? इतना बड़ा जहाज, एवढं मोठं जहाज की 2 मजल्यांचं, 100 साल से भी ज्यादा उस जहाज को बनाने के लिए लगा। 100 वर्षापेक्षा जास्त वेळ ते जहाज बनवायला लागलं. सही है? टाइम आहे ना, 100 वर्ष आहे. 10 वर्षाच्या आत 90 वर्षी होईल तेव्हा आपण कामाला लागू. त्याला खाएंगे पिएंगे ऐसा बोल के पडा रहा. तो असं नाही त्याने विचार केला की 100 वर्ष तर मी 90 वर्ष आराम करतो, शेवटची 10 वर्षामध्ये मग फटाफट बनवतो, ऐसा किया? असं त्याने केलं का? उसने काम किया. तो पहिल्या दिवसापासून काम करतो. नोहा से प्रभु आपको सिखाता है काम करो. तर नोहाच्या द्वारे देव आपल्याला शिकवतो की तुम्ही काम करा. उद्धार पाने के लिए आपको करना क्या पड़ेगा? उद्धार पाने के लिए धर्मी बनना पड़ेगा. उद्धार प्राप्त करण्यासाठी, तारण प्राप्त करण्यासाठी आपल्याला नीतिमान बनावं और लागेल. धर्मी कैसे हो सकते? आपण नीतिमान कसे बनू शकतो? नए करार के अनुसार, नवीन कराराच्या द्वारे. आज्ञेचं पालन. और नया करार क्या बताता है? आप कब धर्मी बनते हो? परमेश्वर की आज्ञा पालन करने से. हाँ, वो भी सही है. रोमियो की पुस्तक क्यों देते हैं? रोमियो की पुस्तक देखिए, निकालें 10वां अध्याय निकालेंगे. रोमकरांचं पत्र अध्याय 10. पढ़े 10 से. रोमकरांचं पत्र अध्याय 10 त्याचं 10. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हाँ, तो जिसका उद्धार हुआ है वो धर्मी है. लेकिन उद्धार कब होता है? जब वो अपने मुंह से यीशु पर विश्वास रखकर कबूल करता है, तब वो धर्मी होता है. तर माणूस नीतिमान कधी ठरतो? जेव्हा तो देवावरती येशूवर विश्वास ठेवतो आणि तो तोंडाने स्वीकार करतो तेव्हा त्याचं तारण होतं. हमारे कोई भी धर्म के काम या कोई भी अच्छे काम हमें धर्मी नहीं बना सकते. आपली कुठलीही चांगली कामं आपल्याला नीतिमान ठरवू शकत नाही. परंतु जब हम अपने मुंह से प्रभु पर विश्वास रखकर हम मुंह से कबूल करते हैं, तब हम धर्मी हैं. पण जेव्हा आपण देवावरती विश्वास ठेवून तोंडाने स्वीकार करतो त्यावेळेला आपण नीतिमान ठरतो. तो नोहा ने हमें सिखाया, क्या सिखाया? धर्मी बनने के लिए. तर नोहाने आपल्याला शिकवलं नीतिमान प्रभु बनण्यासाठी. चाहता है आप सब धर्मी हो, तर देवाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी धर्मी असावं, आप खरे हो, आपण खरे आप में असावं, कोई झूठा नहीं होना चाहिए. आपल्यामध्ये कोणी खोटारडा आप ऐसे नसावं. एक्टिंग करके प्लीज और बाहर आप करके दारू पीने वाले, झूठ बोलने वाले, गाली देने वाले, व्यभिचार करने, ऐसा नहीं. खरे होने तर चाहिए, आपण खरे असले पाहिजे, आज्ञा पालन करने वाले. आज्ञा पालन करणारे असले पाहिजे. परमेश्वर आपको जो आज्ञा देता है आप उसे पूरा करें. देव जी आज्ञा देतो ती आज्ञा पूर्ण आप करणारे असले विश्वास पाहिजे. करने वाले होने चाहिए. आपको जो वचन आता है आप उसको विश्वास करने वाले होने चाहिए. जे पण वचन देवाकडून येतं त्याच्यावरती विश्वास करून ते ऍक्सेप्ट करणारे आपण असले पाहिजे. और सबसे आखिर का पॉइंट, आप आलसी नहीं होने. आणि शेवटचं आपण आळशी नसले पाहिजे, काम करने वाले, मेहनती होने चाहिए. काम करणारे मेहनती असले नोहा पाहिजे. आलसी नहीं था. नोहा आळशी नव्हता, वो क्या था? मेहनती था. तो मेहनती होता, बहुत मेहनत करता था. खूप मेहनत करत होता. उसके कुटुंब को चलाने के लिए भी, साथ साथ उद्धार पाने के लिए भी. तो आपको भी उद्धार पाने के लिए काम करना है. तर तो फक्त देवाचं म्हणजे जहाज बांधायचं काम करत नव्हता, त्याच्याबरोबर तो कुटुंबाचं पण काम करत होता. म्हणजे तसं त्याच पद्धतीने आपल्याला कुटुंबाचं पण काम करायचं आणि देवाचं पण काम करायचं. तो उद्धार का काम करना है, ये कहाँ लिखा है? तर आपल्याला उद्धाराची कामं, तारणाची कामं करायची, ते कुठे लिहिलं? उद्धार पाने के लिए आपको काम करना है. तारण प्राप्त करण्यासाठी आपल्याला काम करायचं, हे कुठे लिहिलं? इसे नोहा को बचना था.
जसं नोहाला वाचायचं होतं उद्धार पाना था ना, तो तारण नाश नहीं होना था ना, त्याला नाश नव्हतं व्हायचं. सही है. तो उसने क्या किया, परमेश्वर ने जो उसको बोला, क्या बोला, जहाज बना, तो बनाया. तो मतलब जहाज बनाने के लिए उसने क्या किया, काम किया ना, लकड़ी तोड़ा, फिर लकड़ी की फलियाँ बनाई, फिर फलियाँ जोड़ी, कील से टोकी, उसको राल लगाया, शेप दिया, ये सारे काम किए ना. तो ये सब जल्दी जल्दी हुए, मेहनत है ना, बहुत सारा काम किया ना, तब जाके वो जहाज बनाया, फिर वो अंदर गया. तो जब तक आप स्वर्ग नहीं जाते तब तक आपको भी उद्धार का काम करना है. तर जोपर्यंत आपण स्वर्गात जात नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा तारणाची कामं करायची उद्धार के लिए भी काम है, आणि तारण प्राप्त करण्यासाठी सुद्धा काम आहे. तो वो काम मैं आपको बताती हूँ. लेकिन उसके लिए आप वो वचन में आपको पूछ रही हूँ कि उद्धार के लिए नया करार हमें बताता है, हमें काम करना है. अभी जैसे लोग क्या बोलते हैं, अरे उद्धार तो फ्री है. अच्छा है, उद्धार फ्री है, उद्धार तर फ्री आहे, फुकट आहे. यीशु ने सब काम किया, येशूने सगळी कामं केली, लेकिन वो पाना है ना उद्धार. पण ते उद्धार प्राप्त करायचं आहे ना. परमेश्वर ने नोहा को कहा, मैं तुझे बचा रहा हूँ, जसं देवाने नोहाला आज्ञा दिली की मी तुला वाचवतोय, लेकिन उसके लिए कुछ तो करना पड़ा ना. पण त्यासाठी त्याला काम दिलं. क्या काम करना पड़ा उसे, जहाज बनाना पड़ा. त्यासाठी त्याला जहाज बांधावं लागलं. वैसे ही यीशु ने काम किया कलवरी क्रूज पर, तर येशूने सुद्धा कल्वरी क्रूज खांबावरती काम केलं. लेकिन वो उद्धार पाने के लिए हमें भी कुछ काम करना है. तर ते तारण प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुद्धा काही कामं करायची आहेत. फिलिपियों की पत्री में लिखा है ये वचन फिलिपियरांच्या पत्रात हे वचन दिलंय कि डरते हुए कांपते हुए परमेश्वर का काम करो. दूसरा अध्याय, दुसरा अध्याय फिलिपियंस चैप्टर 2 फिलिपियरांचं पत्र अध्याय 2 उसका 12. त्याचं 12वं वचन आपण वाचू की म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताना सुद्धा भीत व कापत आपले तारण साधून घ्या. हाँ, क्या लिखा है, उद्धार का कार्य क्या करते रहो, पूरा करते जाओ. यानी उद्धार का काम करना है. तर आपल्याला तारणाची कामं काढायची. तो उद्धार का काम क्या है, तर तारणाची कामं काय आहे, आज्ञा पालन. आज्ञापालन करणं. जैसे नोहा ने आज्ञा पालन किया. जसं नोहाने देवाच्या आज्ञेचं पालन तो केलं, आपको क्या क्या आज्ञा दिया गया है, तर आपल्याला कुठल्या कुठल्या आज्ञा दिल्या गेल्या. हर संडे चर्च आना है, प्रत्येक रविवारी चर्चला यीशु येणं, के सिवा किसी और को मानना नहीं येशू है, शिवाय कोणाची पूजा न करणं, हफ्ते का एक दिन प्रभु को देना है. शपथ संडे नहीं पालन है तो करना. हफ्ते का कोई भी एक दिन आपको प्रभु को देना है. दान दक्षिणा. दान दशांश देना है, सिर्फ दान नहीं देना है, दशांश भी देना है. फक्त दान नाही तर दशांश पण द्यायचा. फिर अजून उपवास करना है, उपवास करायचा, प्रार्थना करना है, प्रार्थना करायची, स्तुति आराधना करना स्तुती है, आराधना करायची, बाइबल पढ़ना है, बायबल पढणं, वचन पढ़ना है, वचन पढणं, वाचायचं, देवाचं नाव उच्चार आहे. परमेश्वर का नाम ऊंचा देवाला करना है, गौरव द्यायचा, गवाही देणं आहे. गवाही साक्ष देना है. द्यायची, देवाची साक्ष द्यायची, सुसमाचार देना है, जो काम नोहा करता था. ये छठा पॉइंट हम देखने वाले हैं. सुवार्ता द्यायची आहे. और हाँ? देवाचं नाम व्यर्थ नाही हाँ, घ्यायचं. परमेश्वर का नाम व्यर्थ न लेना है. जहाँ महिमा नहीं वहाँ नहीं लेना है. और निंदा नहीं करना है, कोणाची निंदा नाही करायची. झूठ नहीं बोलना है, चोरी नहीं करना है. ये आज्ञाएं हैं. या सगळ्या आज्ञा आहेत. आप भी बोलो, जो जिन्होंने बोला अभी मत बोलो, जिन्होंने नहीं बोला वो लोग बोलो. बताइए. माता पिता का आदर आई करना, वडिलांचा आदर करणं, लोभ नाही. लालच नहीं करना. लालच नाही करायचा. चोरी करायची नाही. काय आज्ञा काय आहे बायबलमध्ये, कोणती आज्ञा आहे? हे कुठली आज्ञा चालली. हां. वाईट नजरेने बघावं. हां, कुणाला वाईट नजरेने बघायचं नाही. तू सांग. खोटं नाही खोटं बोलायचं, नाही बोलायचं, गलत सोच नहीं रखना है, अपूर्व शेजाऱ्याच्या घरातल्या लोक व्यभिचार नहीं करना है. हाँ? व्यसन वो पहिले बोला ना, अभी दुसरा बोल. काय सांग तुझा? हा ना बाई, तुमच्याकडे पण येते ना मी. हां. ठीक है, व्यसन नहीं करना है और बहुत सारी आज्ञाएं हैं. ठीक है. तो इधर हाँ, शत्रु से प्रेम करना है. अरे जोर से बोलो बाबा, शर्माओ मत. हाँ, मुकुंद बाबू, मूर्ती पूजा न करणे. मूर्ति पूजा नहीं करना है. मैथ्यू, हाँ मैथ्यू ऑलरेडी बहुत बोला है. हाँ,
हत्या नहीं करना है। अच्छा है, कोई भी एक आज्ञा। प्रार्थना करना है। मोहन, हाँ, पूरी बुद्धि से, पूरे प्राण से, पूरी शक्ति से प्रेम करना है। बाबू, जादू टोना नाही करायचा आहे। कांबळे भाऊ, शेतकऱ्यावर प्रेम करायचं आणि त्याच्या प्रॉपर्टीवर आपण हे करायचं नाही. हाँ, दूसरों के प्रॉपर्टी के ऊपर नजर नहीं रखना है। दिपले भाऊ, कुठल्या वस्तूची लालच करू नको, हाँ, तो झालं, त्यांनी लालच सांगितलं आहे। वे विचार करू नको. हाँ, तो पण त्यांनी सांगितलं आहे, विचार करू नका। पण हाँ, अजून? ते बोलू नका. ठीक आहे, एकनाथ भाऊ, जे आपल्या आज्ञा दिलेल्या आहे ते सगळं आज्ञा आपण पालन करून पुढच्या जो मार्ग आपला जाणं त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. कुठलेही वागायचे करायला तर कुठल्या याच्यामध्ये आपण न जाता आपण त्या वर्षापासून जर राहू. हाँ, पापापासून, गलत मार्गापासून लांब राहायला। समजलो? तू शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा करू नको. हाँ, दूसरे शेजारी से अभिलाषा करो नको। अभी आपको समझ में आया, मतलब आप सबको आज्ञाएं मालूम है, बराबर है? तो आज्ञा पालन करना, जो कुछ परमेश्वर ने हमें यहाँ इसमें जो आज्ञाएं दी है वो पालन करना है। तर ज्या देवाने आज्ञा आपल्याला पवित्र शास्त्रात दिल्या ते आपण पालन करायचं आहे. आप जब उसे तोड़ते हो तो क्या होता है, हम प्रभु को दुखाते हैं। जेव्हा आपण त्या आज्ञा तोडतो तेव्हा आपण देवाला दुखवतो. है ना? तो हम नोहा से ये बात सीखते हैं कि नोहा क्या कर रहा है, पूरा आज्ञा पालन किया। तर नोहाने सगळ्या आज्ञांचं पालन तो केलं. आलसी नहीं था, तर तो आळशी वो नव्हता, काम करता था। तो मेहनती तो होता. आपको भी आपके उद्धार के लिए काम करना है। तर आपल्याला सुद्धा आपल्या तारणासाठी काम करायचं आहे. तो इसीलिए परमेश्वर की सूचना के अनुसार उसने उद्धार पाने के लिए काम किया। उस काम में उसका मजाक उड़ाया गया, उसका ठट्टा किया गया, लोग उसे देखने के लिए खास आते थे, न्यूज़ फैल गई ना, अरे नोहा नाम का एक आदमी जहाज बना रहा है, बारिश होने वाली बोलता है। तो नोहा एक सुसमाचार प्रचारक था, तो वो 100 साल उसने क्या किया, प्रचार किया। उसका भी हम वचन पढ़ सकते हैं। तर 100 वर्षापर्यंत नोहाने सुवार्ता गाजवली, त्याने प्रचार केला. आप पढ़ सकते हैं दूसरा पत्रस अध्याय 2 उसके 5 वचन में। दुसरं पेत्र अध्याय 2 त्याच्या 5 मध्ये आपण वाचूया. सेकंड पीटर चैप्टर 2 वर्स 5। दुसरं पेत्र अध्याय 2 त्याच्या 5व्या वचनामध्ये असं लिहिलं की त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा हाँ, उपदेशक नोहा, उसको क्या बोला गया है, उपदेशक। क्यों उपदेशक बोला, क्योंकि वो उपदेश देता था, अरे मन फिराओ, पश्चाताप करो, परमेश्वर बारिश देने वाला है, पृथ्वी मिटाने वाला है। लोग हंसते थे। आज हम लोग मसीह लोग भी जाते हैं, लोग बोले अरे हम लोग धर्म परिवर्तन ये लोग कर रहे, धर्म परिवर्तन कर रहे, ये लोग धर्म परिवर्तन कर रहे, ऐसे बोल के लोग मजाक उड़ा रहे हैं। आणि आज जेव्हा सुवार्ता दिली जाते तेव्हा लोक बोलतात की लोक धर्म परिवर्तन करतात, धर्म चेंज करतात. असं मजाक उड़ाया जाता है। जब आप चर्च आते हो, बाइबल हाथ में उठाते हो तो लोग हंसते हैं ना। जेव्हा तुम्ही चर्चला येता, बायबल घेऊन येतात, तो लोक थट्टा करतात. अभी ब्रैंडन भाई तो क्रिश्चियन है, अच्छा ये भी क्रिश्चियन है, क्रिश्चियन बैकग्राउंड में, इसलिए उन्होंने बाइबल हाथ में पकड़ा, कोई नई बात नहीं है कि वो क्रिश्चियन है, उसका जन्म उसमें क्या हो गया। लेकिन आप सब तो, हम तो विदर्भी जाति से, हम जब बाइबल उठाते हैं, हम बाइबल पढ़ते हैं, हम प्रार्थना करते हैं, ओ प्रभु तो पण जर आपण जे विदर्भी जातीतून आले, जेव्हा आपण येशूच्या मागे चालतो, जेव्हा हे लोक बघून आपली थट्टा करतात. है ना, तो नोहा की भी मजाक उड़ाया गया, लेकिन नोहा ने उस मजाक को सीरियसली न लेकर उसने उसका काम छोड़ा नहीं। तर नोहाची सुद्धा थट्टा केली गेली, पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याने देवाचं काम पूर्ण केलं. तो जब लोग आपके विरोध में कुछ बोलते हैं, मजाक उड़ाते हैं, कमेंट पास करते हैं, तो प्रभु को छोड़ना नहीं। तर जरी लोकांनी किती त्रास देऊ देत, छळ करू देत, आपली निंदा करू देत, तरी सुद्धा येशूला कधी सोडायचं नाही. जैसे मैं आपको एक उदाहरण बताती हूँ। एक स्त्री चर्च आती थी, आती है, उसका पति उसके कारण आने लगा, तो उसके घर वाले बोलने लगा, अरे काय रे बायकोच्या मागे तू पण आता क्रिश्चियन झाला काय, तू पण चर्चला जायला लागला, अरे बायबल वाचतोस आता, प्रार्थना करतो, उसने छोड़ दिया। तर आपल्या मंडळीमध्ये एक बहीण येते, तिच्या कडे बघून तिचा नवरा पण येशूकडे यायला लागला. तेव्हा त्याच्या घरातले लोक त्याची निंदा करू लागले, त्याला चिडवायला लागले की तू बायकोच्या मागे लागून तू पण येशूकडे जायला लागला, आणि त्याने ते बंद केलं. तो उलटा अच्छा बोलना चाहिए, हाँ
मैं कर रहा हूँ, मुझे दिख रहा है, आप भी करो, ऐसा बोलना चाहिए ना। तर त्याने असं बोलायला पाहिजे होतं की हा मी करतोय तर माझं अनुकरण तुम्ही पण करा. मैंने मेरी पत्नी का किया, तुम मेरा करो, तुम मेरा भाई है ना तो मेरा अनुकरण कर। मी माझ्या बायकोचं अनुकरण केलं, जसं तुम्ही माझे नातेवाईक आहे, तुम्ही माझं अनुकरण यीशु को करा. नहीं छोड़ना चाहिए पण था। त्यांनी येशूला नव्हतं तो सोडायचं. मजाक जब किया जाता है ना तो लोग क्या करते हैं, वो छोड़ देते हैं। तर जेव्हा लोकांची मस्करी केली जाते तेव्हा ते येशूला सोडतात. लेकिन नोहा ने अपना काम छोड़ा नहीं। पण नोहाने त्याचं काम सोडलं नाही. आपको समझ में आ रहा है? समजलं? प्रभु नोहा के द्वारा आपको भी यही कहता है, आपका कितना मजाक उड़ाने दो, कितनी तकलीफ आने दो, आप अपना उद्धार का काम पूरा करो। तर नोहाच्या द्वारे देव आपल्याला शिकवतो की किती मस्करी थट्टा करू दे तरी सुद्धा आपलं जे काम आहे ते शेवटपर्यंत आपण विश्वासू रीतीने पूर्ण करायचं. है ना? तो वो प्रियो नोहा के द्वारा आज्ञा पालन प्रभु सिखाता है और वो एक अच्छा सुसमाचार प्रचारक था। जब तक वो जहाज में चढ़ नहीं रहा था तब तक उसने सुसमाचार दिया। आणि तो एक चांगला उपदेशक, चांगला प्रचारक होता. जोपर्यंत तो जहाजामध्ये चढला नाही तोपर्यंत तो प्रचार करत होता. तो वैसे ही प्रियो प्रभु आपसे यही कहता है कि आप भी क्या करो, तब तक प्रभु का सुसमाचार देते हो जब तक प्रभु आपको लेता नहीं। जोपर्यंत तुमची वेळ पूर्ण होत नाही, तुम्ही देवाकडे जात नाही, तोपर्यंत तुम्ही सुवार्ता देत राहा. जहाज में चढ़ने के बाद जहाजामध्ये चढल्यावर उसने 100 साल इंतजार किया प्रभु के लिए, 1 साल प्रभु के लिए रुका रहा। आणि 1 वर्ष तो देवासाठी थांबून राहिला हाँ, और अपनी मर्जी से उसने दरवाजा खोला नहीं। आणि स्वतःच्या इच्छेने त्यांनी दरवाजा खोलला प्रभु नाही. ने जब उसको आवाज दिया तब उसने दरवाजा खोला। आणि जेव्हा देवाने त्याला आवाज दिला तेव्हा त्याने ती खिडकी खोलली. हाँ, तो परमेश्वर आज आपसे भी बात करता है तो आप अपना कान हमेशा प्रभु के लिए खोलना चाहिए, प्रभु की वाणी सुनना चाहिए। प्रभु आपको जो बोलता है उसे ग्रहण करने के लिए तैयार होना चाहिए। तर जेव्हा जेव्हा देव तुमच्याशी बोलतो, जे देव तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे कान तयार असले पाहिजे आणि त्याची वाणी आपण ऐकली पाहिजे. है ना? तो प्रियो नोहा के द्वारा परमेश्वर आपको क्या क्या सिखाता है, तो वो एक विश्वासु है। उसके विषय पर नए करार में क्या क्या लिखा है, हिब्रू 11:7। इब्रिकरांस पत्र 11 त्याचं 7वं वचन आपण काढू. हिब्रू 11:7। इब्रिकरांस पत्र अध्याय 11 त्याचं 7. तोपर्यंत जे पाण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. तो विश्वासु था। तर तो विश्वासू होता. क्या था, फिर जो हमने पेश में देखा, वो विश्वासु रहा। अंत तक नया करार उसे बताता है विश्वासु। दूसरा पत्रस अध्याय 2 के 5 के अनुसार उसे उपदेशक कहा गया है। दुसरं पेत्र अध्याय 2 त्याच्या 5 नुसार तो उपदेशक होता. और तीसरा उसके विषय पर नया करार पहला पत्रस अध्याय 3 के 20 में लिखा है बपतिस्मा। आणि पहिला पेत्र अध्याय 3 त्याच्या 20 नुसार लिहिलेले गेले की बपतिस्मा. है ना? जैसे वो पानी के अंदर जहाज गया तो बपतिस्मा के विषय पर उसके विषय पर लिखा है। आप पढ़ सकते हैं 3 के 20 से। हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचवण्यात आले. हाँ, जिनका बपतिस्मा हुआ। म्हणजे तेव्हा त्यांचा बपतिस्मा और झाला. बपतिस्मा के लिए भी नोहा का संदर्भ लिया जाता है। तर बपतिस्मासाठी सुद्धा नोहाचा संदर्भ घेतला तो जातो. बार बार बाइबल नोहा का बारे में बताकर पुरुषों को उत्साहित कर रहा है कि आपको भी नोहा के समान आप अंतिम काल में जी रहे। अभी इस पूरे अध्याय का सारांश आपको बताती हूँ। आप भी नोहा के समान पाप भरी पृथ्वी पर जी रहे हो। तर आपण सुद्धा नोहासारखेच आता या शेवटच्या काळामध्ये पापामध्ये असलेले जगात जगतोय. आपको धर्मी बनना है नोहा के समान, आपल्याला धर्मी बनायचे नोहा समान. सच्चे होना है, आपल्याला खरे असायचे, आज्ञाकारी होना है, आज्ञा पालन करणारे विश्वासू बनायचे, रहना है, विश्वासू राहायचे, आलसी नहीं रहना है, मेहनती व्हायचे, काम करना है, काम करत और राहायचे सुसमाचार देते रहे। आणि देवाची सुवार्ता नेहमी देत राहायची. ये काम आप पुरुषों को दिया है। ही तारणाची कामं देवाने आपल्याला दिली आहेत. ये काम जो नोहा के जैसा प्रभु चाहता है, क्योंकि प्रभु जब आएगा तो आपको वो काम करते हुए पाना चाहिए। तर जेव्हा देव येईल तेव्हा आपण ही कामं करत असताना देवाला दिसले पाहिजे. नोहा की कमजोरी थी, नोहाची एक दुर्बलता होती. एक गलती हुई उससे. हाँ, उसकी एक कमजोरी थी, त्याची एक दुर्बलता होती दारू पिया हो। की तो दारू प्यायला. लेकिन उसकी ताकत क्या थी, तर त्याचे सामर्थ्य काय होतं, शक्ती काय होती, धर्मी, तो नीतिमान होता, आज्ञा पालन, आज्ञा पालन करणारा होता, विश्वासू, तो विश्वासू होता, मेहनती होता, उपदेशक, उपदेशक होता भक्तिपूर्ण उसका लाइफ स्पिरिचुअल लाइफ था। आणि त्याचं आत्मिक जीवन होतं. उसकी एक ही कमजोरी थी, एकच त्याची दुर्बलता होती, उस पर उसने बाद में जय पाया। पण ती सुद्धा त्याने त्याच्यावरती विजय मिळवला. क्यों? क्योंकि जब उसके बच्चों ने उसका
पढ़ा है ना हमने? मजाक उड़ा हाँ, तो उसी कारण से उसने उसमें से बाहर निकला। पण जेव्हा त्याच्या मुलांनी स्वतःच्याच मुलांनी जेव्हा त्याची निंदा केली, त्याची मजाक उडवला, तेव्हा तो त्याच्यातून बाहेर निघाला. उस कमजोरी में वो बना नहीं रहा। तर तो त्याच पापामध्ये बनून नाही राहिला. तो नोहा के द्वारा परमेश्वर आपको बताता है देव परमेश्वर न्यायी है। तर नोहाच्या द्वारे देव आपल्याला शिकवतो की देव न्यायी आहे. दूसरा, परमेश्वर प्रेमळ है, प्यारा है। देव प्रेमळ आहे, प्रेम करणारा आहे. तीसरा, परमेश्वर बताता है कि परमेश्वर जो वचन देता है, जो बोलता है वो पूरा करेगा। आणि देव जे वचन देतो ते तो नेहमी पूर्ण करेल. फिर से बताऊं, नोहा के इस पूरे अध्याय से नोहाच्या पूर्ण अध्यायातून क्या सीखते हैं? आपण काय शिकलो? परमेश्वर के बारे में। देवाच्या बद्दल पहला पॉइंट, पहिला मुद्दा, परमेश्वर न्यायी है, देव न्यायी आहे, वो न्याय जरूर करेगा। तर तो नेहमी नक्की न्याय करेल. पापी को शिक्षा, पाप्यांना शिक्षा धर्मी को बचाना। आणि विश्वास जे नीतिमान आहेत त्यांना तो वाचवेल. दुसरा, परमेश्वर प्यारा है, प्रेमळ है, प्रेम करने वाला है। देव प्रेमळ आणि तो प्रेम करणार आहे. ये दूसरा पॉइंट प्रभु सिखाता है। दुसरा मुद्दा, तीसरा, परमेश्वर जो वचन बोलता है वो पूरा करता है, देव जे वचन देतो तो नेहमी पूर्ण करतो. कभी अधूरा नहीं ते रखता। अर्धवट तो सोडत नाही. चौथा, चौथा, परमेश्वर जब आपको कोई इशारा देता है या चेतावनी देता है, उसको गांभीर्य से यानी सीरियसली लेना है। तर जे एखादी सूचना देतो किंवा जर देव एखादी गोष्ट सांगतोय तर तिला गंभीरतेने घ्या, तिला हलक्यात घेऊ नका. अगर नोहा को अगर ये जो सूचना दी गई थी अगर वो हल्के में लेता तो क्या होता है? तर नोहाने ही गोष्ट हलक्यात घेतली असती तर काय झालं असतं? हाँ? वो खुद भी नाश होता है। बाकीच्या लोकांबरोबर तो सुद्धा नाश झाला असता. तो समझ में आया? समजलं? चौथा है चौथा, नहीं, पहला परमेश्वर न्यायी है। देव न्यायी आहे. दूसरा, परमेश्वर प्रेमी है। दुसरा, परमेश्वर प्रेमळ आहे. तीसरा, वो अपना वचन पूरा करता है। तिसरं, ते त्याचं वचन नेहमी पूर्ण करतो. चौथा, परमेश्वर जब कोई भी चेतावनी देता है, देव जे काही सूचना देतो, वचन देता है वचन देतो या कुछ आपसे इशारा देता है किंवा एखादा आज्ञा देतो, एखादा चिन्ह देतो, तो सीरियसली उसे ले लो, गंभीरता से उसे ध्यान देना। त्याला गांभीर्याने घ्या, त्याला हलक्यात घेऊ नका. और पांचवा, पाचवी तो आळशी गोष्ट, नव्हता. हाँ? तो आळशी नव्हता. नाही, हे आता मी देवाबद्दल शिकवतो की नोहाच्या द्वारे देवाबाबतीत काय शिकतो की देव विश्वासू व्यक्ति की जो उसके ऊपर विश्वास करता है उसका ख्याल करता है, आणि देव नेहमी जे विश्वासू लोक आहेत, नीतिमान लोक आहेत, त्यांची काळजी घेतो. उनका ख्याल करता है, उन्हें बचाता है, सुरक्षा देता है। त्यांना सुरक्षित ठेवतो, त्यांना वाचवतो. ये बात हम इस नोहा के द्वारा अध्याय से सीखते हे हैं। 5 पॉइंट आपण देवाबद्दल या नोहाच्या अध्यायातून शिकतो. हालेलुया. इसलिए प्रियो, प्रभु चाहता है कि आप नोहा के समान रहे। म्हणून देवाची इच्छा आहे की आपण नोहाच्या समान असावं. आप अपनी पत्नी का, अपने कुटुंब का उद्धार करने वाला साधन बने। जसं नोहा त्याच्या बायको, त्याची मुलं आणि त्याच्या सुनांना वाचवणारा झाला, त्याच पद्धतीने प्रत्येक पुरुष आपल्या कुटुंबाला वाचवणारा असला पाहिजे. आप वही होने चाहिए, तर आपणही तेच असले पाहिजे. इसलिए आपको पुरुष बनाया है। म्हणून देवाने आपल्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरुष म्हणून बनवलं. और यीशु भी पुरुष ही था, आणि येशू एक पुरुष, संपूर्ण आज पुरुष भी होता पुरुष ही है। आणि आपणही पुरुष आहोत. आज भी वो पुरुष है। आजही तो पुरुषच आहे. परमेश्वर है 100%, परमेश्वर है 100% वो पुरुष है। देव येशू ख्रिस्त 100% परमेश्वर आणि 100% पुरुष होते. तो प्रभु चाहता है कि वही पुरुषार्थ बना एक पुरुष में जो होना चाहिए वो आपके अंदर होना चाहिए। आणि त्या प्रत्येक जसे येशूमध्ये जे गुण होते ते सगळे गुण आपल्यामध्ये सुद्धा असले पाहिजे. ये प्रभु की इच्छा है। ही देवाची इच्छा आहे. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद देव. कोई प्रश्न आपको? आजच्या शिकवण्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कोई भी प्रश्न आपको अभी जो सिखाया उसके ऊपर आप पूछ सकते हैं, नोहा के ऊपर पूछ सकते हैं, उसके फैमिली लाइफ के ऊपर पूछ सकते हैं। वाक्य दिलं पण पेत्राचा पश्चाताप झाला आणि त्याला वाचवलं, पण हा का नाही वाचला? हा पण वाचायला पाहिजे होता. ते काय असतं माहिती, मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते, रोमकरांसमध्ये लिहिलेलं आहे की देवाने याकोबाला प्रिय जाणलं आणि एसावाला अप्रिय जाणलं. आता ही दोन्ही मुलं कोणाची होती? इसाहाकाची. इसाहाक चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे ना, नीतिमान, धर्मी, 100% त्याला हातात फळ मिळवतात, व्यभिचारी नव्हता, बायकोकडे खूप चांगला होता आणि खूप चांगला होता. खूप चांगला म्हणजे खूप, म्हणजे अब्राहमाला हा मुलगा खूप छान, रिबेकाला नवरा खूप चांगला, मुलांना बाप चांगला आहे, म्हणजे याच्यात एक काहीतरी फॉल्ट आहे असं बोलणारं काहीच नाही. पण तरी विचार करा, त्याच्या बीजातून एक असं बीज निघालं, एसाव सांगतो.
एसाव एक असं बीज निघालं की तो आपल्या कबिल्याला प्रेम करण्यापेक्षा, देवाला प्रेम करण्यापेक्षा तो हित्ती आणि कनानी लोकांना प्रेम करत होता. आणि त्याने बायका पण त्याच्याच जातीच्या केल्या. त्या जेव्हा ती कबिल्यात असून सुद्धा त्या नाही केल्या. म्हणजे त्याचा राहणं सहणं सगळं अन्य जातींबरोबर होतं, उठणं बसणं सगळं अन्य जातींबरोबर होतं. मग त्या लोकांना काय दिसतो, एसाव चांगला आहे, मोठा मुलगा आहे, मोठा मुलगा आहे. पण याची चाल कशी होती, आईच्या पोटापासून तो याकोबाला मारत होता है ना. आणि त्याने काय केलं माहिती, याकोब जन्म घेणार त्याला मागे खेचलं आणि तो पहिला आला आणि त्याचा पाय खेचत खेचत याकोब आला. म्हणजे इतकी रिबेका त्रासली होती. म्हणजे तुम्ही हा विचार करू शकता की एसाव आईच्या पोटातूनच तो तसा, म्हणजे ते बीज जे त्याच्यामध्ये जो स्वभाव उतरलेला तो बराबर नव्हता. मग तो धोका देणारा, फसवणारा, चांगला नव्हता. तो कठोर होता, तो शिकारी होता. त्याला त्याच्या भावावर दया नव्हती, त्याच्या बापावर त्याच्या आईवर प्रेम नव्हतं, म्हणजे जसे प्रेम असलं काय. म्हणून देवाने काय केलं, एसावाला अप्रिय जाणलं आणि याकोबाला प्रेम केलं. हे मग तसंच आहे ना, हा जो यहुदा इस्करियोती आहे ना, त्याच्या नसात चोरी होती. बायबल सांगतं की तो चोर होता, तो डाकू होता. त्याला डाकूच्या बॅकग्राऊंडमधून काढलेला. तो शिकलेला होता, चांगलं एज्युकेशन त्याने केलेलं होतं, पण त्याचा स्वभाव काय होता, डाकू. तो येशूच्या मागे हृदयाने आला नव्हता. त्याला कमाई पाहिजे. त्याला जो येशूची जी बॅग होती त्याचा तो ट्रेजरर होता ना, खजांची होता. मग तो येशूच्या मागे का आला, कारण येशूचं नाव मोठं आहे, तो राजा होईल, मग सगळं खजांची मी राहणार, मग माझ्याकडे सगळे पैसे राहणार. म्हणजे त्याचा जो उद्देश होता तो चांगला नव्हता. येशूकडे जो येण्याचा जो उद्देश आहे तो चांगला नव्हता. तो येशूच्या मागे एक शिष्य म्हणून, अनुयायी म्हणून नव्हता झालेला. त्याला फक्त येशूला राजा बनवायचं होतं आणि त्याचा ट्रेजरर त्याला व्हायचं होतं. त्याच्यासाठी तो आले. आणि म्हणून कधी कधी आपल्या रक्तात असलेलं पाप आहे ना, आपल्याला बदलवून देत नाही, पश्चाताप करून देत नाही. तुम्ही त्या टायमाला नव्हता जेव्हा खूप वर्षा अगोदर इथे एक वचन घेतलेलं, रक्ताचा स्वभाव. आपल्या रक्ताचा एक स्वभाव असतो आणि तोच आपल्याला नरकात घेऊन जातो. हा जो रक्ताचा स्वभाव असतो, जो आपल्याला वाढवण्यापासून जगापासून मिळालेला असतो. एसाव वाचला का, पण याकूब वाचला. मग तसंच पत्रस वाचला आणि यहुदा वाचला नाही. देव त्याला बदली करू शकत होता, पण तो त्याला बदलायची इच्छा नव्हती. कारण त्याला जो लालच होता ना, पैशाचा लोभ, त्या लोभाने त्याला काय केलं, नाशाकडे नेलं. आणि देवाने त्याला दया केली. देव त्याला वाट बघत होता की आता तो माझ्याकडे माफी मागेल. मी तुम्हाला खरंच सांगते, यहुदाने जर माफी मागितली असते ना तर देवाने दिली असती ना. हा प्रश्न मी केलेला देवाला. देवा ऐकतो मी म्हटलं, प्रभू मला यहुदावर खूप दया येते. की मी माझं सांगते, बिचारा मेला ना, 3 वर्ष तुझ्याबरोबर राहून, तुझ्याबरोबर संगती राहून तो मेला, नरकात गेला ना. तर प्रभू मला काय बोलला, त्याचा स्वभाव लोभी होता, लालची होता आणि त्याचं हृदय माझ्याकडे नव्हतं. मी वाट बघत होतो, जसा पेत्राने पश्चाताप केला, मी वाट बघत होतो की तो पश्चाताप करेल, आता माफी मागेल. पण त्याने माफी नाही मागितली आणि म्हणून तो सुसाईड केला. कारण दृष्टाने त्याला पकडला. जेव्हा जर यहुदाने जर तिथं पछतावण्याच्या बदली, आपण कसं करतो, अरे त्याला पछतावा म्हणतात. पण जेव्हा मी आता जसं म्हटलं, नोहा एकदाच दारू पिला, पण नंतर पिला का, तो पश्चाताप करा. मग यहुदाने पश्चातापच नाही केला. देव वाढ बघत होता, आत्ता पश्चाताप करेल, आत्ता पश्चाताप करेल, पण तो पश्चाताप केला नाही. दोघांची क्रिया एकसंगती झाली. इथं नकारणं गेलं आणि तो बाहेर जाऊन रडू लागला. ह्याने पाहिलं की माझ्यामुळे हा पकडला गेला आणि हा बाहेर जाऊन पश्चाताप करू लागला, पछतावा करू लागला. त्याच्यामुळे काय झालं, ह्याने पश्चाताप केला पेत्राने, म्हणून देवदूत आले, त्याला क्षमा मिळाली. शैतानाने त्याच्यावर मनावर हमले केले आणि हा नुसतं मी असं माझ्या येशूला असं करायला मोठं करायला पाहिजे, मी तर राजा बनवण्यासाठी त्याला हे पकडवलं होतं. त्याच्यामुळे दृष्टात्मे त्याच्याजवळ आहे. म्हणून दृष्टात्मे जवळ यायच्या आतच आपण पश्चाताप करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही लोकांना काय सांगतो, तू चूक झाली, रात्री झोपायच्या आत, रात्री झोपायच्या आत माफी मागा. का, कारण रात्रीच्या वेळी कोण येतो, दृष्टात्मा.
ह्याच कारणानं म्हणून तो वाचला गेला नाही. नाहीतर देवाची इच्छा होती तो वाचावा. मी प्रभूला म्हटलं, प्रभू जर त्याने माफी मागितली असती तर तू यहुदाला क्षमा केलं असतं. तर मला यहुदापेक्षाही जास्त पाप करणाऱ्या लोकांना मी माफ केले, तर मी त्याला माफ केलं नसतं का? पण त्याने पश्चाताप नाही केला. म्हणून त्याचं कारण, त्याचं नाशाचं कारण होतं. देव त्याला कृपा देत होता. मन फिरव, मन फिरव, मन फिरव. त्याने फिरवलं. मन फिरवणं हे आपल्या हातात आहे. देव वाढवतो. आता तुम्हाला 2 मुलं आहेत, एलिझाबेथ आणि समजा जॉन किंवा एखादा मुलगा आहे जॉयल, असं समजायचं. 2 मुलं आहेत आणि त्यांनी दोघांनी चुका केल्या. तुम्ही वाट बघताय दोघांची. दोन्ही मुलं तुमचीच आहेत. पण एलिझाबेथ आली आणि म्हणाली, डाडा सॉरी, आणि तो असाच बसला आहे. तुम्ही वाट बघताय, आता येईल, आता येईल, आता येईल. मग नाही आला. मग काय करेल? अश्विनी काठी गेलं करणार आहे. हो डॅडा, आय सॉरी. मग मार मिळाल्यानंतर तो डॅडा सॉरी. तर जर अगोदरच त्यांनी माफी मागितली असती तर त्याला काठी भेटली असती का? तुम्हाला कळालं अर्थ? मग तसंच यहुदाचा नाशाचं कारण यहुदा स्वतः आहे. देव नाही. जो लोग पश्चाताप नहीं करते हैं वो खुद कारण है अपने नाश होने का. जे लोक पश्चाताप नाही करत त्यांच्या स्वतःच्या नाशाचं कारण ते स्वतः आहे. याद रखो, प्रभु आपको पश्चाताप के लिए समय देगा, अवसर देगा. देव तुम्हाला पश्चातापासाठी एक वेळ देईल, संधी देईल. लेकिन आप